चक्क ऊसाच्या शेतात गांजाची लागवड. कोल्हापूर पोलिसांनी तब्बल 21 किलो गांजा केला हस्तगत. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड परिसरातील माधळ येथे चक्क ऊसाच्या शेतीमध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. या ठिकाणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल 21 किलो 975 ग्रॅम वजनाच्या गांजासह 2,20,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी माधळ येथील शेतकरी दिनकर कृष्ण राणे याला ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला माधळ गावातील कोंढार येथे ऊसाच्या शेतात गांजा लावल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता गांजाची झाडे आढळून आली. ताब्यात घेतलेल्या राणे याच्यावर यापूर्वी देखील देशी दारू निर्मिती आणि तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही कांद्याची शेती करून त्याने गांजा विक्री केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, जालिंदर जाधव, अशोक पवार, प्रशांत कांबळे, सतीश जंगम, रोहित मर्दानी, राजू ललिता कांबळे, विजय इंगळे आणि हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकाने केले. दरम्यान एकीकडे कोल्हापूर पोलीस गांजा तस्करांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातच गांजाचे उत्पादन सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. कागल, चंदगड, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले तालुक्यात काही ठिकाणी गांजाची शेती सुरू असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे. केके न्यूजसाठी कागलहून ओंकार पोद्दार. गोकुळ सोबत गोकुल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.